ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। आणि मित्रांनो, सोमवारी म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते आहे। त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे। त्याचप्रमाणे प्रति सप्ताहामध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो 5 ऑगस्टला सुरू होतोय तो 3 सप्टेंबर पर्यंत आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा अमावास्या आणि मंगळवार आहे। तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही 3 तारखेची अमावास्या मंगळवार आहे, मग तो मंगळवार श्रावणात धरावा का? तर नक्की धरावा। जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रत वैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला 5 मंगळवार मिळाले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 सोमवारी मिळाले आहेत। त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी, देवासाठी, सान्निध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो, म्हणजे 5 सोमवार मिळतात। आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ती सुद्धा 5 आहे, ते लक्षात ठेवा। 3 तारीखची सप्टेंबरची जी तारखेचा अमावास्या आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही, यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा। मग इतर वेळी काय होतं, प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा, ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात, तर त्यामुळे ते बरोबर होत नाही। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की 12 व्हिडिओ आता आपण वेगवेगळे प्रत्येक राशीचे करत आहोत आणि ते प्रत्येक राशीचे 12 व्हिडिओ शेअर करणं जरासं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्या राशीचाच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दामून हे 12 व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य, पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लाभो आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहो। तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा, चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे काय आहे, जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। साप्ताहिक राशी भविष्य 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 मेष राशी। या सप्ताहात आपल्याला अतिशय लाभदायी आणि प्रगतिकारक हा सप्ताह ठरणार, म्हणजे हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे। आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन या सप्ताहात कराल अथवा श्रावण मासानिमित्त धार्मिक एखादा संकल्प की बाबा मी श्रावण मास पूर्णपणे पाळायलाच हवा तो, तर किंवा इतर व्रत वैकल्य करेन किंवा एखादा नामजप करेन की सकाळी उठून काही गोष्टी करेन, देवाचं वाचेन वगैरे, असं जर आपण एखादा संकल्प करणार असाल तर अतिउत्तम। आणि ते करणंही आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण सध्याच्या काळामध्ये जो मानसिक त्रास होत आहे त्याच्यातून आपल्याला निवारण त्याच्यातून होऊ शकतो। एखादा कुलदेवताचा जप, आपल्या सद्गुरूंचा जप सतत रोज न चुकता आपण करणार अमुक वेळ, असं काहीतरी धार्मिक एक योजना करणं खूप गरजेचं आहे। धार्मिक संकल्प करणं गरजेचं आणि आपण करणारच आहोत, आपण आधीच ते ठरवलेलं आहे। आपल्याला एक वेगळी अनुभूती ह्यामुळे मिळणार आहे, ह्या कार्यक्रमामुळे किंवा या धार्मिक अनुष्ठानामुळे आपल्याला एक वेगळी अनुभूती मिळणार आहे, एक वेगळं शांती आणि समाधान सुद्धा आपल्याला सप्ताहामध्ये लाभणार आहे किंवा या मासामध्ये म्हणजे पूर्ण मास पर्यंत आपल्याला ते लाभणार आहे आणि लाभेल। काही गोष्टी कुटुंबात आपण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न कराल, म्हणजे समजा वरिष्ठ आहेत किंवा कनिष्ठ आहेत त्यांच्यामध्ये समतोल ठेवण्याचा किंवा यांच्यामध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी किंवा कुटुंबामध्ये एकंदरीत वातावरण चांगलं राहावं यासाठी समतोल राखण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण करणार आहात त्यात आपल्याला हवा तसा लाभ मिळणार नाही आहे, कारण अशामध्ये थोडासा तफावत होऊ शकतं। म्हणजे काय होणार, यश मिळणार नाही। आपण प्रयत्न तर कराल, प्रयत्न करायला काही हरकत नाही, पण थोडंसं मनासारखं मिळणार नाही, त्याच्यासाठी कदाचित आपल्याला नैराश्य येऊ शकतं किंवा अपयश होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला हताश झाल्यासारखे सुद्धा वाटू शकते। पण काय, आपण जे काम करत आहात, जी करायची इच्छा आहे, जो त्याच्या पाठचा मूळ उद्देश आहे तो चांगला आहे, त्यामुळे कदाचित थोडंसं अपयश आलं तर तुम्ही काय कोणाचं वाईट तर करत नाही आहात किंवा कोणाचं नुकसान तर करत नाही आहात, तुम्ही तर काय करतायत की कुटुंबामध्ये समतोल राहावा, कुटुंबात शांती नांदावी किंवा वादविवाद होऊ नये यासाठीच प्रयत्न करतात। जर ठीक आहे आपण करून
आपल्याला अपयश जर आलं आणि यश आलं तर अतिउत्तम, प्रयत्न वाढवा. मी असं म्हणत नाही की अपयशच येईल, पण समजा जर अपयश आलं तर ते पचवण्याचं सुद्धा सामर्थ्य आपण आपल्यामध्ये ठेवा. नाहीतर काय होणार आहे, त्याचा मानसिक त्रास पुन्हा होणार. आपण इतका प्रयत्न करतो कुटुंबासाठी आणि कुटुंबातली लोक काही ऐकतच नाही किंवा त्यांच्यात काही ताळमेळ बसतच नाही, याचा थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो आणि आपण हताश होऊ शकता. हताश होण्याची गरज नाही. आपण वेळोवेळी ते करत आहात ते चांगली गोष्ट. आपल्याला जितकं जमेल तितकं करा, पण त्याच्यातून आपल्याला नुकसान होणार नाही किंवा त्रास होणार नाही. पण कालांतराने आपण जे काही प्रयत्न करत आहात त्याच्यात कालांतराने आपल्याला सुधारणा नक्की दिसून येईल, परंतु वेळ लागेल, इतकंच मात्र लक्षात ठेवा. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 8 आणि 9, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणारे राखाडी. या सप्ताहात आपल्याला उपाययोजना अशी करायची आहे की श्रावण मासानिमित्त जी नागपंचमी आहे 9 तारखेला जी नागपंचमी आहे, त्या नागपंचमीच्या दिवशी शक्यतो आपल्याला कालसर्प दोष आपल्या पत्रिकेमध्ये असून दे किंवा नसून दे, सगळ्यांनी करायचीच गोष्ट आहे. तर त्या 9 तारखेला जमत असेल तर नवनागाची पूजा, पीठाचे लहान लहान सर्प करा, सापाची प्रतिमा करा, पीठाची त्याची पूजा करा, अर्चा करा आणि नंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी ते पाण्यामध्ये सोडून द्या. असं केले असता, आता तांदळाच्या पिठाचे सर्प करायचे, असं केले असता नक्कीच आपल्यावरती जर एखादा राहू आणि केतूचा प्रभाव जास्त झाला असेल किंवा कालसर्पाची दृष्टी असेल किंवा कालसर्प दोष असेल किंवा कुटुंबामध्ये एखाद्या कालसर्पामुळे येणाऱ्या काही हानी असतील किंवा काही त्रास होत असेल, तो सुद्धा याच्यामध्ये कमी होईल. आता समजा जर आपल्याला पिठाची पूजा करता आली नाही कामानिमित्त किंवा इतर काही गोष्टी, तर चांदीचा सर्प कुटुंबामध्ये जर घरामध्ये जर सर्प असेल, घरात देवपूजेमध्ये जर एखाद्या चांदीच्या सर्पाची प्रतिमा असेल तर त्याची पूजा करा. अथवा कुठेही नागाच्या देवळामध्ये किंवा शंकराच्या देवळामध्ये सरास नागाची प्रतिमा असते, तर तिथे जाऊन सुद्धा आपण दूध पाणी वाहून नवनाग स्तोत्राचं जर पठण केलं तर नक्की त्याचा लाभ होईल. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी हीच मोठी रेमेडीज आहे, ती आपण करा, नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल. मित्रांनो, आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा. आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला हे आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ शिवा, श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा, खूप बरं वाटेल. आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट, खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडी मुळे कळत नाहीये. जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल. आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा, शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन, नवीन उपासना घेऊन. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.